ज्युडिशियल ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद यासाठी पर्सनल असिस्टन्स पदासाठी ज्या व्यक्तींनी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. कारण या ठिकाणी जी काही पुढची प्रोसेस आहे, एक्झाम होणार आहे, त्या संदर्भामध्ये 1333 व्यक्तींशी या ठिकाणी त्यांना एलिजिबल केलेलं आहे. कशासाठी? तर शॉर्ट हँड डिडक्शन टेस्टसाठी त्यांना एलिजिबल केलेलं आहे. ती पोस्ट होती पर्सनल असिस्टन्स. तर पाहूया नेमकी नोटीस काय सांगण्यात आलेली आहे आणि एक्झामसाठी त्यांना कधी बोलवले आहे. तसेच हॉल तिकीट बद्दल देखील त्यांनी सूचना दिलेली आहे. तर पाहू शकता या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे. इन ऑल 1333 कॅन्डिडेट्स हुज नेम्स आर मेन्शन्ड इन द इन्क्लोज लिस्ट. म्हणजे 1333 व्यक्तींचं नाव या ठिकाणी लिस्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. हॅव बीन फाउंड प्रोविजनली एलिजिबल टू अपियर फॉर द शॉर्ट हँड डिटेक्शन टेस्ट. या टेस्टसाठी ते व्यक्ती काय आहेत या ठिकाणी एलिजिबल आहेत फॉर द पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टन्स. पुढे काय म्हणण्यात आलेले पहा. अकॉर्डिंग टू द प्रोविजनली एलिजिबल कॅन्डिडेट्स आर हिअर बाय इन्फॉर्म. त्यांना कळवण्यात येते की द शॉर्ट हँड डिडक्शन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टन्स टू द ऑनरेबल जज विल बी कंडक्टेड ऑन सॅटर्डे. 24 तारखेला 24 ऑगस्टला शनिवारी ही परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली आहे. अँड संडे 5 ऑगस्ट 2024 मध्ये 24 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट या 2 दिवशी त्यांची परीक्षा होणार आहे. आता प्लेस काय सांगण्यात आलेले पहा. ठिकाण जे एक्झामचं काय असणार आहे. ऍट छत्रपती संभाजीनगर सेंटर. हे सेंटर असेल त्या ठिकाणी त्यांची एक्झाम आहे. दे हॅव टू रिपोर्ट ऍट द एक्झामिनेशन सेंटर ॲज पर द रिपोर्टिंग टाइम मेन्शन इन द रिपोर्टिंग शेड्यूल. जे काय रिपोर्टिंग शेड्यूल वेळ असलेल्या त्या वेळेमध्ये त्यांना त्या ठिकाणी प्रेझेंट व्हायचे ऑन देअर ओन एक्सपेन्सेस, स्वतःच्या खर्चानं. दे हॅव टू फॉलो ऑल द इन्स्ट्रक्शन. जेवढे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते सर्व इन्स्ट्रक्शन्स फॉलोअप त्यांना करायचं आहे. पुढे पाहू शकता त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे. सोबत येत असताना काय घेऊन यायचं आहे विद्यार्थ्यांना. आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, जे काही तुमच्याकडे ओरिजिनल आयडी कार्ड असेल ह्या तर गोष्टी सर्वांना माहितीच आहे. त्यापैकी एक तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता. पुढे काय हॉल तिकीट बद्दल काय सांगण्यात आलेले पहा. द कॅन्डिडेट्स कॅन बी डाउनलोड देअर हॉल तिकीट इन द रिस्पेक्ट ऑफ द अवर टेस्ट फ्रॉम द ऑफिशियल वेबसाईट. जे बॉम्बे हायकोर्टाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही काय करू शकता या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. कधीपासून? ट्यूजडे 13 ऑगस्ट पासून तुम्ही काय करू शकता तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करू शकता. 13 ऑगस्ट म्हणजे आजपासून. ओके. तर पुढे पाहू शकता या ठिकाणी पुढे काय सांगण्यात आले. द कॅन्डिडेट शेल बी टेक द नोट दॅट द इन्क्लोज लिस्ट हॅव बीन प्रिपेअर्ड प्रोविजनली ॲज पर द इन्फॉर्मेशन फर्निश्ड बाय द कॅन्डिडेट्स इन देअर अप्लिकेशन विच शॅल बी सब्जेक्ट टू ड्यू टू स्क्रुटिनी ॲट द टाइम ऑफ वायवा. पुढे काय म्हटलेलं आहे. मेअरली बिकॉज कॅन्डिडेट्स हॅव बीन अलाउड टू अपियर फॉर द शॉर्ट हँड डिडक्शन टेस्ट ऑर टायपिंग टेस्ट इट शॅल बी नॉट बी करेक्ट अज्युम दॅट देअर कॅन्डिडेट्स फॉर द सेट पोस्ट is valid as the same will be conditionally depending upon the verification of documents. तर हे नंतरची प्रोसेस आहे. तर महत्वाची माहिती पहा या ठिकाणी. ह्या व्यक्तींचं आता या ठिकाणी वेळ दिलेली आहे आणि सीट नंबर दिलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता सर्वांचं प्रत्येकाचा सीट नंबर आणि प्रत्येकाची वेळ, रिपोर्टिंग टाइम, एक्झामचं हे सर्व दिलेलं आहे. ही जर लिस्ट तुम्हाला घ्यायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ही लिंक मिळून जाईल. तसेच ज्या व्यक्तीला रिजेक्ट केलेले त्यांची देखील लिस्ट मी टेलिग्राम या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ती लिस्ट पाहू शकता. तसेच तुम्ही जर माझा व्हिडिओ हा पाहतच असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही संपूर्ण लिस्ट असेल पहा या ठिकाणी लिस्ट दिलेली अशा प्रकारची लिस्ट तुम्हाला मिळून जाईल. पाहू शकता टोटल विद्यार्थी आहे 1333 विद्यार्थी नाव सहित त्यांनी दिलेलं आहे.